इथे तुझा अबीर सुरक्षित असतो का ग? हा, तो रतन त्या हुडग्याला वेठ बिगारीला झुंपणार म्हणतो. त्या हुडग्याचं आयुष्य बर्बाद होईल ग. त्यापेक्षा तिकडे पुण्याला जा की ग. तिथे त्याचं आयुष्य चांगलं जाईल, चांगलं शिक्षण मिळेल. सावली, हा योगायोग नसतो. त्या रतनचं असं बोलणं, सकाळी तुला आलेलं पत्र, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असतंय बघ. अबीरसाठी तुला हे सगळं करावंच लागतं. जा पुरी, पुण्यात जा, नवीन नोकरीला रुजू हो. इकडे जे काही होईल ते मी आणि व्यंकटेश बघून सोडू की ग. आमची काळजी नको करूस. तू जा पुण्यात. राजकुमार, तुला सिच्युएशनचा जरा सुद्धा सिरियसनेस नाहीये ना? हा, असं निवांत बसून कॉफी काय ढोसतोयस? अरे फोन कर तुझ्या त्या माणसांना, त्यांना विचार ती सापडलीये का, नक्की कुठे, काय करतात, सगळे अपडेट्स घे ना. मोनिका, टेक अ डीप ब्रेथ. जाऊ दे, नको घेऊस तू. पण मी माझ्या माणसानं सांगितलं ते शोधून काढतील ग. शोधतील नाही, जिथे दिसेल ना तिथे ते जागेत संपवायचं म्हणून सांगितलं. ती सावली इथपर्यंत येता कामा नये. कळतंय ना? ऐक ना मोनिका, 8 वर्ष झाली त्या बाईला जाऊन. जी माणसं काळाच्या आड जातात ना, ती कधीच परत येत नाही. तुला भास झालाय, कळलं का? अरे भास नाही, मी बघितलं, सांगते ना यार तुला. मी माझ्या डोळ्यांनी बघितलाय त्या भिंतीवर तिचा फोटो. तू ऐक, तू कर ना, तुझ्या माणसांना फोन कर आणि त्यांना अपडेट विचार, काय करतायत विचार. घाटात खूप मोठा ऍक्सिडेंट झाला असत म्हणून बस 1 तास लेट असते. अरे देवा, मग आता काय करायचं? एक काम करतात, तुमच्यासाठी प्रायव्हेट गाडी बुक करतात लगेच. अहो नको, उगाच कशाला खर्च वाढवायचा. सावली, आता तुला 50,000 पगार मिळणार. थोडा खर्च केला तर काय बिघडलं? मिळणार आहे, मिळाला नाही अजून. पण 100% मिळणार. अर्ज मीच भरला असतं. तुम्ही एवढं का करता तुम्ही आमच्यासाठी? सावली, तू नेहमी आनंदी राहावी म्हणून फक्त. तुम्ही दोघे आनंदी राहावे एवढीच इच्छा. थँक्यू व्यंकटेशजी, तुम्ही खूप केलं आमच्यासाठी. काय सावली, ऐका, पण तरी प्रायव्हेट गाडी नको, आम्ही बसने जाऊ, काही हरकत नाही. तू ना 1 नंबरची अट्टी. बॉसचा फोन आहे. अरे सांगून टाक, नाही सापडली म्हणून. हो रे, नाही तर परत परत शोधायला लावतील. कोणतो त्रास सहन करत बसणार आहे? थांब. हा साहेब. सापडली का? हो साहेब, बेळगाव मधले सगळी गावं, सगळ्या गल्ल्या, सगळे घर शोधून काढले, पण कुठेच सापडली नाही ती. हा, 1 मिनिट बाबा, स्पीकर फोनवर टाकतो. मॅडमला काहीतरी बोलायचं. हा, जे मला सांगितलं ते त्यांना सांगा. बेळगाव मधले सगळी गावं, सगळ्या गल्ल्या, सगळे घर शोधून काढले, पण कुठेच सापडली नाही ती. असं कसं शक्य आहे? हे बघा, गावातल्याच एका घरातल्या भिंतीवर मी तिचा फोटो बघितला होता. तुम्ही प्लीज जरा नीट चेक करा, तुम्हाला सापडेल ती. हा, व्यवस्थित चेक करा. अहो मॅडम, 8 वर्षापूर्वी मेलेल्या बाईचा फक्त हार घातलेला फोटो असू शकतो. अजून काही बोलायचं? हा, ऐक रे, नक्की ती नाही आहे ना? अहो भास झाला असेल साहेब. बास असू शकतो, पण मी काही बोलू शकत नाही ना तुमच्या मॅडम समोर. बोलती बंद होते. ठेवू का? देवा, आता काय करायचं? खूप अवघड झालंय सगळं. रात्र कुठे काढायची? अगं आई, तू कसं टेन्शन घेते सगळं? मी असताना तुला काळजी करायची काहीच गरज नाही बघ. तू मोठा सुपर हिरो आहेस ना. मग काय करणार आहेस तू? राहायची सोय करणार आहेस का? आई, तू विसरलीस वाटतं. या पुण्यामध्ये आपली ओळख असते बघ. अरे बापरे, तुझी ओळख कधीपासून रे? ते लक्षात नाही वाटतं आई.
ओवी आणि तिचे बाबा पुण्यातच राहतात ना. ती जाताना तिने मला नंबर दिला होता तिच्या बाबांचा म्हणतो आणि बोलली होती कधी पुण्यामध्ये आलास ना आणि काही गरज लागली ना तर मला बिनधास्त फोन करायचा. चल आपण तिला फोन करूयात. चल. नाही अबीर, आता नको फोन करूयात. उगाच त्यांना त्रास नको. तसंही आपण इथे कोणाच्या उपकारावर राहायला आलेलो नाहीये. काय आता आपण काय रस्त्यावर झोपायचं का? अबीर, सांगितलेलं ऐकत नाहीस तू. करूयात ना आपण काहीतरी. मी नाही ऐकत, तूच माझं ऐकत नाहीस. या घरात गाण्याला बंदी आहे हे माहिती आहे ना तुला. जर आजीने गाताना ऐकलं असतं, पाहिलं असतं तुला, तर काय केलं असतं तिने? किती तमाशा केला असता. तुझ्यावर पण चिडली असते आणि माझ्यावर पण चिडली असते. बाबा, मी तुझ्या समोर आणि आजी समोर कधीच गायलं नाही. पण खरं सांगू, ज्या दिवशी मी अबीरच्या घरी गेले ना तेव्हापासून गाणं गावं वाटतंय. आता अबीरचा काय संबंध यात? बाबा, तू अबीरच्या आईचा आवाज ऐकला पाहिजे होतास. खूप सुंदर गातात त्या. त्यांचं गाणं ऐकलं की असं वाटतं असंच गायलं पाहिजे. हे बघ, ते काही असो, मेंढळ्यांच्या घरात गाणं म्हणजे गुन्हा आहे. गायचं नाही, समजलं तुला? का? तुला आवडत नाही, आजीला आवडत नाही, असं का? एवढा कसला राग येतो तुम्हाला? प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायलाच पाहिजे असं नसतं ओवी. का नसतं? हे बघ, भूतकाळातल्या गोष्टी भूतकाळात राहिलेल्याच बऱ्या असतात. जर आपण उकरून काढल्या ना तर सगळ्यांना त्रास होतो त्याचा.